नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले जी के एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू या आपल्या मायबोली भाषेतील मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जी के आणि जी एसच्या रिलेटेड महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. धन्यवाद. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक 1. अनंत घोलप यांचे टोपण नाव कोणते आहे? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक ए. अनंत फंदी. अनंत घोलप यांचे टोपण नाव अनंत फंदी आहे. प्रश्न क्रमांक 2. आयुष्यमान भारत योजना कोणत्या वयोगटाशी संबंधित आहे? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक बी. 70 वर्ष. आयुष्यमान भारत योजना 70 वर्ष वयोगटाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 3. भारत देश हा प्रदूषणामध्ये कोणत्या क्रमांकावर आहे? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक डी. 3रा. भारत देश हा प्रदूषणामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 4. वर्ल्ड बँक ग्रुपचे सध्याचे प्रेसिडेंट कोण आहेत? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक बी. अजय बांगा. वर्ल्ड बँक ग्रुपचे सध्याचे प्रेसिडेंट अजय बांगा आहेत. प्रश्न क्रमांक 5. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कधी सुरू झाली? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक ए. जुलै 2024. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जुलै 2024 मध्ये सुरू झाली. प्रश्न क्रमांक 6. कृष्णा नदीविषयी एक योग्य विधान ओळखा. याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक डी. वरील सर्व बरोबर. यामध्ये कृष्णा नदी ही दक्षिण भारतातील महत्त्वपूर्ण नदी आहे. कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी 282 किलोमीटर आहे. कृष्णा नदीचे उगमस्थान महाबळेश्वर आहे. हे सर्व विधाने बरोबर आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक डी हे योग्य पर्याय राहील. प्रश्न क्रमांक 7. राज्यघटनेतील कोणत्या कलमाअंतर्गत राज्य सरकार अर्थसंकल्प सादर करतो? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक सी. 202. राज्यघटनेतील 202 या कलमाअंतर्गत राज्य सरकार अर्थसंकल्प सादर करतो. प्रश्न क्रमांक 8. छोटा गंधर्व हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक बी. सौदागर नागनाथ गोरे. छोटा गंधर्व हे टोपण नाव सौदागर नागनाथ गोरे यांचे आहे. प्रश्न क्रमांक 9. 1905 च्या बंगालच्या फाळणीचा जबाबदार व्यक्ती कोण आहे? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक सी. लॉर्ड कर्झन. 1905 च्या बंगालच्या फाळणीचा जबाबदार व्यक्ती लॉर्ड कर्झन आहे. प्रश्न क्रमांक 10. गजत लक्ष्मी म्हणजे काय? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक ए. हत्तींसह असलेली लक्ष्मी देवी. गजत लक्ष्मी म्हणजे हत्तींसह असलेली लक्ष्मी देवी. प्रश्न क्रमांक 11. भारतीय राज्यघटनेतील भाग 2 खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक बी. नागरिकत्व. भारतीय राज्यघटनेतील भाग 2 खालीलपैकी नागरिकत्वाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 12. वेदवती या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक बी. तुलसी. वेदवती या शब्दाचा समानार्थी शब्द तुलसी आहे.